एक मोठी ब्रेकिंग बातमी बघूया। प्राजक्त तनपुरे यांचा 30 मे रोजी भाजप प्रवेश होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश हा निश्चित झालेला आहे। याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, मात्र आता त्यांचा भाजपामध्ये प्रवेश निश्चित झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे। अहिल्यानगरमधून विधान परिषदेची उमेदवारी त्यांना मिळणार आहे आणि त्यासाठी आता त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे। प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्याची तारीख देखील आता समोर आलेली आहे। प्राजक्त तनपुरे यांचा 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश होणार अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। कारण विधान परिषदेमध्ये अहिल्यानगरमधून त्यांना उमेदवारी मिळणार आहे आणि त्यासाठी ते भाजपमध्ये आता प्रवेश करणार आहेत। त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा आता निश्चित झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून। तुषार, आता निश्चित झाल्याचं कळतंय सूत्रांकडून प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमधील प्रवेश, काय सध्या घडामोडी सुरू आहेत, काय माहिती? नक्कीच आपण पाहिलं असेल तर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये एक मोठा राजकीय पक्ष प्रवेश होताना पाहायला मिळतोय। प्राजक्त तनपुरे यांची पार्श्वभूमी पाहिली आपण तर प्राजक्त तनपुरे हे माजी मंत्री आहेत। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत। अहिल्यानगर परिसरामध्ये त्यांची एक राजकीय ताकद आहे, संघटना त्यांच्या मागे मोठी आहे। राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळी प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी स्वतः भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे नेते विखे पाटील यांनी मध्यस्थी केली होती। त्याप्रमाणे शब्द प्राजक्त तनपुरे यांनी पाळला होता। त्यांना शब्द देत आता त्यांना विधान परिषदेला आता आपल्याला भाजपाकडून संधी मिळताना पाहायला मिळते। प्रामुख्याने अहिल्यानगरमध्ये आता भाजपाची ताकद वाढताना पाहायला मिळणार आहे, कारण की आता प्राजक्त तनपुरे यांच्या नावाने एक तरुण नेता भाजपाला तर मिळालेला आहे, शिवाय एक मोठी संघटनेमध्ये शक्ती प्राजक्त तनपुरे यांच्या निमित्ताने मिळणार यात मात्र कोणतीही शंका नाहीये। त्यांचा पक्षप्रवेश 30 मे रोजी निश्चित झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद तुषार आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात 36 जिल्ह्यांची बातमी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे। कांदा प्रश्नावरून सरकारवर टीका करताना हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली। हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका करताना आक्षेपार्ह विधान केलंय। सपकाळ यांनी थेट अर्वाच्य भाषेत टीका केल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। भव्याचे हितेंद्र ठाकूर आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीबाबत भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आमच्यासोबत राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष असल्याची प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिली असून आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत विलिनीकरणाच्या चर्चांवर सूचक वक्तव्य त्यांनी केलं। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहांशी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंनीही या भेटीबाबत दुजोरा दिलाय। शिवसेना हा एनडीएचा घटक पक्ष आहे। दिल्लीमध्ये एनडीए नेत्यांना भेटलं त्यात काही चुकीचं नाही असं शिंदेंकडून स्पष्ट करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। पालिका शाळांच्या जागा खासगी संस्थांना देण्याच्या प्रस्तावाला वरुण सरदेसाई यांनी तीव्र विरोध केला आहे। हा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा अशी मागणी करत त्यांनी महापालिकेच्या शाळा खासगी ताब्यात देण्याऐवजी त्या अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याची गरज व्यक्त केली। मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे। उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। शिवसेना उबाटा पक्षाचे कळंब नगरपालिकेचे गटनेते संजय मुंदडा यांनी उमेदवारी अर्ज भरला। महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू असतानाच अर्ज दाखल झाल्यानं आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते दिलीप खोडपे यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय। महाविकास आघाडीकडून अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरीही पक्षानं संधी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचं खोडपे यांनी स्पष्ट केलं। पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या बातम्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कडक भूमिका घेतली आहे। सध्या सरासरीपेक्षा पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली आहे, त्यामुळे साठेबाजी होत असल्याचं निदर्शनास आलंय। यावर आता पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असं फडणवीसांनी म्हटलं। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे डिझेल टंचाईच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने अनोखं आंदोलन केलं। पेट्रोल पंपावर डिझेलसाठी आलेल्या शेतकऱ्यांना मेलोडी चॉकलेट वाटप करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। डिझेल पुरवठा सुरळीत न झाल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला।
हळद खरेदीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला डिझेल टंचाईचा फटका बसतोय। डिझेल टंचाईमुळे पुढील 4 ते 5 दिवस हळद खरेदी बंद राहणार। नांदेड जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईची झळ जाणवू लागली आहे। दरम्यान काही जण इंधनाची साठेबाजी करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। पोलीस बंदोबस्तामध्ये इंधन विक्री त्यामुळे आता सुरू केली जात आहे। 40 गावात पेट्रोल डिझेल टंचाई विरोधामध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं नागद रोडवरील पेट्रोल पंपावर आंदोलन केलं। कार्यकर्त्यांनी चॉकलेट वाटप करत शासनाच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला। पेरणीच्या काळामध्ये इंधन टंचाईमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। इंधन पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जालना जिल्ह्यातील वाटूर येथील पेट्रोल पंपावर गोंधळ घालणाऱ्या 2 तरुणांना ग्रामस्थांनी चांगला चोप दिला। डिझेल भरल्यानंतर कर्मचाऱ्याला मारहाण करत पंप पेटवण्याची धमकी दिल्याचा आरोप असून पोलिसांनी करण आणि मिलिंद सदावर्ते या दोघांना ताब्यात घेतलंय। कांदा खरेदीचा निर्णय चांगला असला तरीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची गरज असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। डिझेल दरवाढीमुळे शेतकरी अडचणीत असून ट्रॅक्टर धारकांना विशेष सवलत देऊन शेतकऱ्यांसाठी डिझेल आरक्षित करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तसं न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। कांद्याला मिळणारा कमी दर आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोलापुरामध्ये काँग्रेसच्या वतीनं प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसून आलं। महामार्गावरील वाहतूक यामुळे काही काळ विस्कळीत झाली होती। पेट्रोल डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पंढरपुरातील पेट्रोल पंपाची अचानक तपासणी केली। कृत्रिम इंधन साठ्याबाबत पाहणी करत पेट्रोल साठा आणि वितरण व्यवस्थेची माहिती घेतली। जिल्ह्यामध्ये कुठलीही इंधन टंचाई नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। विकास लवांडेंना पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। लवांडे यांना 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय। पुण्यातील वाघोली पोलिसांनी विकास लवांडे यांना अटक केली होती। कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधु दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्यात येणार आहे। राज्य सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे आता सावंतवाडी स्थानकाचं नामकरण लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस होणार। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामध्ये अटीवागू नाल्यावरील पुलाचं काम रखडलं, त्यामुळे नागरिकांनी आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनाची गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली। आंदोलकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला। दरम्यान पुलाच्या बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतलं। एक मोठी बातमी बघूया। गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे। तूप, लोणी, दूध, पावडर यांना हे हलाल सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे। हसन मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना हे सर्टिफिकेट आता घेतलंय। त्यामुळे नवा वाद आता निर्माण होण्याची शक्यता आहे। हलाल सर्टिफिकेटची गोकुळला गरज काय असा सवाल यातून व्यक्त केला जातोय। गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांना हलाल सर्टिफिकेट दिल्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण या सर्व ज्या वस्तू आहेत त्यांना हलाल सर्टिफिकेटची काय आवश्यकता आहे असा प्रश्न यातून उपस्थित केला जातोय। त्यामुळे आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे आणि यातून आता नवा वाद निर्माण होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे।